नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रसार माध्यमांच्या इतिहासामध्ये वर्तमानपत्र म्हणजे काय ते आपण जाणून घेतलेलं आहे. त्याचबरोबर स्थानिक, देशांतर्गत किंवा जागतिक स्वरूपाच्या बातम्या या वर्तमानपत्रामध्ये छापल्या जातात. एवढंच नाही तर चालू घडामोडींचा एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून आपण या वर्तमानपत्राला संबोधले. आता अशा या वर्तमानपत्राची जी पूर्वसुरी आहे त्याला आपण पार्श्वभूमी म्हणतो. ती पूर्वसुरी आपल्याला आता जाणून घ्यायची आहे. म्हणजे ज्याला आपण वर्तमानपत्र म्हणतो त्या वर्तमानपत्राची सुरुवात कुठे झाली किंवा ती त्याची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी नेमकी काय आहे. म्हणजेच काय तर हे जे वर्तमानपत्र आपण म्हणतो त्या वर्तमानपत्राचा जो उगम आहे तो उगम कुठून झाला किंवा त्या वर्तमानपत्र छापण्याची म्हणा किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्याची म्हणा जी चालना आहे ती चालना कुठून मिळाली तर त्याचा तो जो प्राचीन इतिहास आहे तो प्राचीन इतिहास आपल्याला अभ्यासणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजेच त्या वर्तमानपत्राचे पूर्वसुरी कोण होती, पार्श्वभूमी कोणती होती, मग त्यामध्ये प्राचीन माणसं असतील, प्राचीन संस्था असतील, प्राचीन राज्य असतील. म्हणजे नेमकी या वर्तमानपत्राची जी सुरुवात आहे ती सुरुवात ज्या माध्यमातून झालेली आहे किंवा ज्या ठिकाणाहून झालेली आहे त्याचा आढावाच आपल्याला या मुद्द्यातून घ्यायचा आहे. बघा, इजिप्तचा जर आपण विचार केला तर इजिप्तमध्ये काय स्थिती होती तर इसवी सन पूर्व काळामध्ये जे सरकारी आदेश असायचे त्या सरकारी आदेशांचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावले जात. म्हणजे जेणेकरून हा जो सरकारी आदेश आहे हा सरकारी आदेश लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून इजिप्तमध्ये काय केलं जायचं तर त्या सरकारी आदेशाचे जे कोरीव लेख आहेत ते कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावले जायचे. त्यानंतर प्राचीन रोम साम्राज्यामध्ये काय स्थिती होती तर प्राचीन रोम साम्राज्यामध्ये जे सरकारी हुकूम आहे ते कागदावर लिहिले जायचे आणि प्रांतोप्रांती वाटले जायचे. लक्षात घ्या, प्राचीन रोमन साम्राज्यामध्ये सरकारी हुकूम कागदावर लिहिले जायचे आणि प्रांतोप्रांती वाटले जायचे. मग त्यामध्ये देश आणि राजधानीतल्या ज्या काही घटना आहेत त्या घटनांची माहिती त्या हुकमामध्ये असायची. म्हणजे एकीकडे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावले जायचे इजिप्तमध्ये, तर प्राचीन रोमन साम्राज्यामध्ये सरकारी हुकूम हे कागदावर लिहिले जायचे आणि ते प्रांतोप्रांती वाटले जायचे. मग त्यामध्ये देशातली जी माहिती आहे ती माहिती असायची किंवा राजधानीतली जे काही माहिती आहे ती माहिती सुद्धा त्यामध्ये आपल्याला निश्चितपणे दिसून यायची. त्यानंतर ज्युलियस सीझरच्या अधिपत्याखाली ऍक्टा डायर्ना नावाची जी वार्तापत्र आहे ती वार्तापत्र रोम मध्ये सार्वजनिक ठिकाणी लावली जायची. म्हणजे ज्युलियस सीझरचा जो काळ आहे किंवा ज्या ज्युलियस सीझरच्या अधिपत्याखाली ऍक्टा डायर्ना नावाचं जे वार्तापत्र आहे ते वार्तापत्र हे रोम मध्ये सार्वजनिक ठिकाणी लावलं जायचं. मग हे ऍक्टा डायर्ना नावाचं जे वार्तापत्र आहे त्या वार्तापत्राला डेली ऍक्ट म्हणून सुद्धा म्हटलं जायचं. डेली ऍक्ट. आणि डेली ऍक्ट म्हणजेच
रोजच्या घटना. अशा प्रकारे हे ज्युलियस सीझरच्या अधिपत्याखाली या ऍक्टा डायना नावाच्या वार्तापत्राच्या माध्यमातून माहिती पोहोचवली जायची. म्हणजेच त्या काळामध्ये सरकारी निवेदने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रभावी मार्ग साधारणपणे आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. मग इजिप्त मधला असेल, प्राचीन रोमन साम्राज्यामधला असेल, किंवा ज्युलियस सीझरच्या अधिपत्याखाली जे रोम आहे त्या रोम मधला असेल. म्हणजेच आपल्याला असं म्हणावं लागेल, इजिप्त असेल, प्राचीन रोम असेल, किंवा रोम मधील ज्युलियस सीझरचा क्रम झाल्यानंतर आपल्याला त्याच्या शेजारी असणारे देश, म्हणजे आपण इजिप्त मधली स्थिती बघितली वर्तमानपत्रांची, किंवा माहिती पोहोचवण्याचे जे मार्ग आहेत ते मार्ग इजिप्त मधली बघितली, प्राचीन रोमन साम्राज्यामध्ये बघितली, आणि सीझरच्या अधिपत्याखाली असणारे जे काही रोम आहे त्या रोम मध्ये सुद्धा आपण. आता हे संपल्यानंतर आपण थोडं आपल्या ज्या शेजारी राष्ट्र आहेत त्या आपल्या शेजारी राष्ट्रांकडे आपण बोलतो. मग आपलं शेजारी राष्ट्र कोणतं? तर आपल्या शेजारी राष्ट्र म्हणजे चीन. कारण म्हणजे आता बघा, आपण इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये आपण आलेला आता दिसून येतो. कारण ज्युलियस सीझरचा जो कालावधी आहे तो कालावधी सुद्धा इसवी सनाच्या 1ल्या शतकाचा होता, आणि आता आपण इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये आले. म्हणजे इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये सुद्धा चीन मध्ये जे काही सरकारी निवेदन आहेत ती सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी वाटली जायची. म्हणजे बघा, ज्युलियस सीझरचा कालावधी हा इसवी सन पूर्व 1ल्या शतकाचा, आणि आपण चीनच्या संदर्भामध्ये जी माहिती बघत आहोत ती आहे इसवी सन पूर्व 7व्या शतकाची. आणि 7व्या शतकामध्ये सुद्धा चीनमध्ये स्थिती काय होती, तर जे सरकारी निवेदन आहेत ते सरकारी निवेदन चीनमध्ये सार्वजनिक ठिकाणी वाटली जायची, आणि त्यामुळे सरकारची जी काही माहिती आहे ती सरकारची माहिती लोकांपर्यंत या माध्यमातून पोहोचवली जायची. म्हणजे 7व्या शतकातली ही चीनची स्थिती. त्याही पुढे जाऊयात आपण. त्याही पुढे म्हणजे काय, तर ज्या देशामध्ये औद्योगिक क्रांती घडून आली तो देश म्हणजे इंग्लंड. तर इंग्लंडच्या संदर्भात आपण आता विचार करूया. म्हणजे आपण इजिप्तची स्थिती बघितली, प्राचीन रोम साम्राज्यामधली स्थिती बघितली, ज्युलियस सीझरच्या अधिपत्याखाली जो काही रोम आहे त्या रोमची स्थिती आपण बघितली, आणि त्याचबरोबर आपल्या शेजारी असणारा जो देश आहे चीन, त्या चीन संबंधी सुद्धा आपण जाणून घेतलं. आता आपण ज्या देशामध्ये औद्योगिक क्रांती घडून आली त्या देशाचा आपण विचार करूया, आणि तो देश म्हणजे इंग्लंड. बघा, या इंग्लंडमध्ये काय स्थिती होती, तर इंग्लंडमध्ये लढायांच्या किंवा महत्वाच्या घटनांची जे काही पत्रक आहे, इंग्लंडमध्ये लढायांच्या किंवा महत्वाच्या घटनांचे जे काही पत्रक आहेत ते पत्रक अधूनमधून वाटली जायची. एवढंच नाही तर मग त्या ठिकाणी धर्मशाळांमध्ये उतरणारे प्रवासी असतील किंवा फिरस्ते असतील, फिरस्ते म्हणजे फिरणारे, फिरस्ते असतील, त्या फिरस्ते लोक तेथील स्थानिक लोकांना ज्या काही दूरवरच्या बातम्या आहेत त्या दूरवरच्या बातम्या रंगवून सांगत. म्हणजे इंग्लंडमध्ये काय स्थिती होती की ज्या लढायांच्या किंवा महत्वाच्या ज्या काही बातम्या आहेत, ज्या घटना आहेत, त्या घटनाची पत्रकं वाटली, पत्रकं दिली जायची, आणि त्या पत्रकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्या लढायांच्या किंवा त्या महत्वाच्या घटनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जायची.
त्याचबरोबर धर्मशाळांमध्ये उतरणारे प्रवासी असतील, फिरस्ती असतील, हे काय करायचे, तर त्या ठिकाणचे जे स्थानिक लोक आहेत त्या स्थानिक लोकांना दूरवरच्या ज्या बातम्या आहेत त्या दूरवरच्या बातम्या त्यांना रंगून रंगून सांगायचे. एवढंच नाही तर इंग्लंडचा जो राजा आहे त्या इंग्लंडच्या राजाचे प्रतिनिधी सुद्धा ठिकठिकाणी असायचे आणि मग ते ताज्या बातम्या राज दरबारामध्ये पाठवायचे. अशा प्रकारे इंग्लंडमध्ये या वेगवेगळ्या माध्यमाने बातमी किंवा माहिती पोहोचवली जायची. म्हणजे धर्मशाळांमध्ये वास्तव्य करणारे फिरस्ते हे लोक काय करायचे, तर त्या स्थानिक लोकांना ज्या काही घटना आहेत, दूरवरच्या घटना, त्या रंगून रंगून सांगायचे. किंवा इंग्लंडमध्ये लढायांच्या किंवा महत्वाच्या ज्या काही घटना आहेत ते पत्रक अधूनमधून वाटली जायची. एवढंच नाही तर राज्याचे जे काही प्रतिनिधी आहेत ते प्रतिनिधी सुद्धा ठिकठिकाणी असायचे आणि मग ते बातम्या राज दरबारामध्ये पाठवायचे. अशा वेगवेगळ्या माध्यमाने ह्या बातम्या किंवा ही माहिती त्या ठिकाणी पोहोचवली जाईल. मग खऱ्या अर्थाने आपण ज्याला वर्तमानपत्र म्हणतो त्या वर्तमानपत्राची जी सुरुवात आहे ती सुरुवात कशी झाली किंवा कधी झाली हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. आतापर्यंत आपण बघितलं की लोकांपर्यंत इजिप्त असेल किंवा प्राचीन रोमन साम्राज्य असेल किंवा जुलियस सीझरच्या अधिपत्याखाली रोम असेल किंवा चीन असेल किंवा इंग्लंड असेल, या ठिकठिकाणी ही माहिती किंवा बातम्या लोकांपर्यंत कशा पोहोचवल्या जायच्या या संबंधी आपण जाणून घेतलेलं आहे. परंतु नेमकं वर्तमानपत्र ज्याला आपण म्हणतो त्या वर्तमानपत्राची सुरुवात कशी झाली हे मात्र आपल्याला बघायचं. त्यामध्ये बघा, बेंगॉल गॅझेट नावाचं हे वर्तमानपत्र आहे आणि हे वर्तमानपत्र अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं वर्तमानपत्र. का महत्वाचं आहे? कारण बेंगॉल गॅझेट हा भारतीय वर्तमानपत्राचा पाया मानण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, बेंगॉल गॅझेट हे वर्तमानपत्राचा पाया मानण्यात आलेला आहे. कारण वर्तमानपत्राचा जो विकास झालेला आहे आपल्या भारतामध्ये, वर्तमानपत्राचा जो काही विकास झालेला आहे त्याचं मूळ आपल्याला या बंगाल गॅझेट नावाच्या या वर्तमानपत्रामध्ये निश्चितपणे पाहायला मिळते. मग अशा पद्धतीनं जे आपल्या भारतीय वर्तमानपत्राचा पाया समजलं जाते किंवा भारतातले एक महत्वाचं वर्तमानपत्र म्हणून या बंगाल गॅझेट कडे बघितलं जाते, अशा या बंगाल गॅझेट विषयी आपण आता जाणून घेऊयात. म्हणजे विविध भाषांमधले, विशेषतः मराठी असेल, इंग्रजी असेल, हे जे काही विविध वर्तमानपत्र त्या काळामध्ये प्रकाशित झालेले आहेत त्या काही वर्तमानपत्रांचा आढावा आपल्याला आता पुढे घ्यायचा आहे. त्यामध्ये आहे बघा बंगाल गॅझेट. आता हे बेंगॉल गॅझेट काय आहे, तर भारतातलं पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र आहे. बेंगॉल गॅझेट हे भारतातलं पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र आणि त्या वर्तमानपत्राची सुरुवात 29 जानेवारी 1780 मध्ये झालेली आहे. हा मुद्दा लक्षात घ्या की आपल्या भारतातलं पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र बेंगॉल गॅझेट आणि त्याची सुरुवात 29 जानेवारी 1780 मध्ये झालेली आहे. आता हे जे बेंगॉल गॅझेट नावाचं जे वर्तमानपत्र आहे त्या वर्तमानपत्राला आणखी एका नावाने ओळखलं जाते, ते म्हणजे कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर. कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅझेट या नावाने सुद्धा या वर्तमानपत्राला ओळखलं जाते.
मग हे बेंगॉल गॅझेट नावाचं जे वर्तमानपत्र आहे, ते वर्तमानपत्र कोणी सुरू केलं? तर त्या व्यक्तीचं नाव आहे जेम्स ऑगस्टस हिकी. काय नाव आहे त्याचं? जेम्स ऑगस्टस हिकी. या एका आयरिश व्यक्तीने या बेंगॉल गॅझेट नावाच्या वर्तमानपत्राची सुरुवात केली. म्हणजे आपल्या भारतातलं पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र बेंगॉल गॅझेट, की जे 29 जानेवारी 1780 ला सुरू झालं आणि त्याला कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅझेट या नावाने सुद्धा संबोधलं जाते. आणि त्याची सुरुवात जेम्स ऑगस्टस हिकी नावाच्या या आयरिश व्यक्तीने सुरू केली. आता हे झालं इंग्रजी वर्तमानपत्र. आता आपण आपले जे मराठी वर्तमानपत्र आहे त्या मराठी वर्तमानपत्राकडे आपण बघूया. आता मराठी वर्तमानपत्राच्या इतिहासाकडे जर आपण वळलो तर आपल्याला जे वर्तमानपत्र अभ्यासायला मिळते ते म्हणजे दर्पण. दर्पण हे आपल्या मराठीतलं पहिलं वर्तमानपत्र आहे. लक्षात घ्या, दर्पण हे आपल्या मराठीमधलं पहिलं वर्तमानपत्र आहे आणि त्या वर्तमानपत्राची सुरुवात 1832 ला मुंबई या ठिकाणी झाली. म्हणजे दर्पण हे या वर्तमानपत्राचं नाव. मग हे दर्पण नावाचं जे वर्तमानपत्र आहे, हे वर्तमानपत्र कोणी सुरू केलं किंवा त्या वर्तमानपत्राचे संपादक कोण होते? तर ज्यांनी हे वर्तमानपत्र सुरू केलं किंवा जे या वर्तमानपत्राचे संपादक होते त्यांचं नाव आहे बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर हे या दर्पण या वर्तमानपत्राचे संपादक होते किंवा त्यांनीच हे वर्तमानपत्र सुरू केले. हे दर्पण नावाचं हे मराठी जे वर्तमानपत्र आहे, त्या वर्तमानपत्राचे जे काही अंक आहेत किंवा त्या अंकातील ज्या काही बातम्या आहेत, त्या बातम्यांमधून आपल्याला त्या काळातील जो काही राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जो काही इतिहास आहे तो इतिहास आपल्याला सापडतो. म्हणजे लक्षात घ्या, हे दर्पण नावाचं जे मराठी वृत्तपत्र आहे किंवा वर्तमानपत्र आहे, या वर्तमानपत्रातील ज्या काही बातम्या आहेत या वर्तमानपत्राचे जे काही विविध अंक प्रकाशित झाले आणि त्या अंकांमधल्या ज्या काही बातम्या आहेत त्या बातम्यांमधून आपल्याला त्यावेळचा राजकीय इतिहास असेल, सामाजिक इतिहास असेल, आर्थिक इतिहास असेल किंवा सांस्कृतिक इतिहास असेल, हा आपल्याला त्यातून सापडतो. मग कसा सापडतो? तो इतिहास कसा सापडतो? राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक इतिहास आपल्याला त्या दर्पण या अंकातील बातम्यांमधून सापडतो असं आपण म्हटलेलं आहे. मग तो कसा सापडतो? तर त्या वर्तमानपत्राचे वेगवेगळे अंक निघायचे आणि त्याच्यामधून ह्या सगळ्या बातम्या यायच्या. मग कोणत्या बातम्या त्या अंकांमधून यायच्या? आपण बघितलेलं आहे की आपल्याला राजकीय इतिहास पडतो, आर्थिक इतिहास पडतो, सामाजिक इतिहास पडतो आणि सांस्कृतिक इतिहास पडतो. मग कसा कळतो? तर त्या दर्पण या वृत्तपत्राचे जे काही अंक आहेत त्या अंकातून ह्या विविध अशा प्रकारच्या ज्या काही बातम्या आहेत त्या बातम्या आपल्याला यायच्या. मग कोणत्या बातम्या यायच्या? तर पहिली बातमी बघा, कंपनी सरकारच्या 3 इलाख्यातील जमा खर्चाची यादी. केंद्र सरकारच्या 3 इलाख्यातील जमा खर्चाची यादी. आता यातून आपल्याला आर्थिक इतिहास कळतो.
या देशावर रशियनांचा हल्ला होण्याचं भय. ही बातमी राजकीय आहे बघा. या देशावर रशियनांचा हल्ला, म्हणजे हे मुक, ज्याला आपण मुक बातमी म्हणतो किंवा ज्याला आपण टायटल म्हणतो, शीर्षक म्हणतो, ती शीर्षक या ठिकाणी दिलेली आहेत बघा, की कंपनी सरकारच्या 3 इलाख्यातील जमा खर्चाची यादी. त्याबरोबर या देशांवर रशियनांचा हल्ला होण्याचे भय. राजकीय बातमी. शहर साफ ठेवण्याकरता मंडळींची नेमणूक. शहर साफ ठेवण्याकरता मंडळीची नेमणूक. हिंदू विधवांचा पुनर्विवाह. हे सगळे सामाजिक बातम्या आहेत. त्यानंतर कोलकाता येथे थिएटरची सुरुवात. ही सांस्कृतिक बातमी आहे. राजाराम मोहन राय यांची इंग्लंड मधली कामगिरी. अशा विविध प्रकारच्या बातम्या या शीर्षकाखाली या दर्पणचे जे काही अंक निघायचे त्या अंकांमधून छापल्या जायच्या आणि त्यातून मग त्यावेळची जे काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर निश्चितपणे प्रकाश पडायचा. मग तो राजकीय स्वरूपाचा असेल, आर्थिक स्वरूपाचा असेल, सामाजिक स्वरूपाचा असेल किंवा सांस्कृतिक स्वरूपाचा असेल. ज्या ज्या काही बातम्या या दर्पण मराठी वृत्तपत्रातून छापल्या जायच्या त्यातून त्यावेळचा जो काही इतिहास आहे, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, हा सगळा इतिहास आपल्याला निश्चितपणे कळू शकतो. आता या दर्पण या वृत्तपत्राच्या माध्यमातूनच आपण थोडंसं जाणून घेऊया की दर्पण हे आपलं पहिलं मराठी वृत्तपत्र, ज्याचे संपादक हे बाळशास्त्री जांभेकर होते. मग बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राची सुरुवात केली म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांना आद्य संपादक, काय म्हणतात, आद्य संपादक असं म्हटलं जातं. मग बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस हा 6 जानेवारी. 6 जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस आणि म्हणून तो दिवस आपल्या देशामध्ये किंवा विशेषतः महाराष्ट्रामध्ये, कारण मराठी वृत्तपत्र आहे आणि मराठी वृत्तपत्र असल्यामुळे साहजिकच आपल्या महाराष्ट्रामध्ये तो दिवस म्हणजे 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. कारण पहिल्या मराठी वृत्तपत्राचे संपादक हे बाळशास्त्री जांभेकर, त्यांना आद्य संपादक असं सुद्धा म्हणतात आणि त्यांचा जन्मदिवस हा 6 जानेवारी म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. अशा प्रकारे वृत्तपत्रामध्ये आपण बेंगॉल गॅझेट आणि दर्पण या 2 वृत्तपत्रांविषयी बघितलेलं आहे. आणखी काही वृत्तपत्र आपल्याला या मुद्द्याच्या आधारे बघायचे आहेत, पण ते आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये.